44 वर्षांची एक महिला आपल्या नवऱ्यासोबत वीट भट्टीवर कामासाठी गेली. हे दोघेजणे तिथे काम करू लागले आणि काम करता करता त्या 44 वर्षांच्या महिलेची ओळख झाली अमरसिंग प्रजापती या व्यक्तीसोबत. हे दोघं एकमेकांच्या फार जवळ आले, एवढ्या जवळ आले की या दोघांमध्ये अनैतिक संबंध बनले आणि त्यानंतर या दोघांमध्ये शारीरिक संबंध पण बनले होते. सुखवती आणि अमरसिंग या दोघांच्या वयामध्ये 15 वर्षांचा फरक आहे. सुखवतीसाठी अमरसिंग हा तिच्या मुलासारखा आहे, पण आपल्या वासनेमध्ये बुडून त्या महिलेने त्याच मुलासोबत संबंध स्थापित केले. एका रात्री सुखवती आणि अमरसिंग घरामध्ये नको त्या अवस्थेमध्ये होते आणि सुखवतीचा नवरा तिला त्या अवस्थेमध्ये पकडतो. त्याने पकडून बायकोला मारून तिला एक वेळेसचं माफ केलं, पण तरी देखील त्या महिलेने पुढे चालून असं काही केलं ज्याची कल्पना कोणालाही आली नव्हती. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर घटना आहे उत्तर प्रदेशच्या झांसी या जिल्ह्यामधील. झांसी जिल्ह्याचं एक पोलीस ठाणे लागते, मऊ राणीपूर पोलीस ठाणे, आणि याचं छोटंसं गाव आहे स्वावरी गाव. स्वावरी या गावामध्ये कामता प्रसाद आदिवासी हा व्यक्ती ज्याचं वय 50 वर्षांचं आहे. कामता प्रसाद हा आपल्या बायकोसोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत राहायचा. कामता प्रसादच्या बायकोचं नाव आहे सुखवती प्रसाद. या दोघांना 2 मुले आहेत. दोन्ही मुलांचं लग्न झालं आणि सुखवती प्रसादला 2 नातूसुद्धा आहेत. सुखवती प्रसाद या महिलेचं वय 44 वर्ष आहे, पण यांच्या गावामध्ये रोजगार नव्हता. यांच्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे, त्यामुळं दोन्ही मुलं आपल्या बायकांना घेऊन कुठे ना कुठे कामासाठी जात असतात आणि त्यांना बघून हे दोघे नवरा बायको म्हणजे कामता प्रसाद आणि सुखवती प्रसाद हे दोघे देखील कामाला कुठे ना कुठे जात असतात. 2024मध्ये कामता प्रसाद आपल्या बायकोला म्हणजे सुखवतीला घेऊन घरापासून 100 ते 150 किलोमीटर असलेल्या एका वीटभट्टीवर गेला. त्या ठिकाणी हे झोपडीवर राहू लागले, काम करू लागले. यांना चांगला पैसा मिळत होता, त्यामुळे कोणत्याही गोष्टीची काही पण कमतरता नव्हती. सुखवती त्याच ठिकाणी पहिल्यांदा अमरसिंग प्रजापती या व्यक्तीला भेटते. अमरसिंगचं वय फक्त 30 वर्षांचं आहे आणि सुखवती 44 वर्षांची. या दोघांचं नातं जवळपास आई आणि मुलासारखं येत होतं. यांच्या वयामध्ये तेवढाच फरक होता, पण तरी देखील ती वासनांध महिला आणि तो वासनांध व्यक्ती एकमेकांसोबत अनैतिक संबंध बनवतात. आता यांच्या झोपड्या एकमेकांच्या जवळ होत्या आणि त्या व्यतिरिक्त हे कामावर पण सोबत राहायचे. त्यामुळे या सर्व लोकांमध्ये बोलणं चालणं देवाणघेवाण काही ना काहीतरी व्हायचं. त्यामुळे कोणीही एकमेकांवर संशय घेत नव्हता आणि याचा फायदा सुखवती आणि अमरसिंग प्रजापती हे दोघे जणे घेऊ लागले. सुखवती आणि अमरसिंग यांचे अनैतिक संबंध बनले होते आणि हळूहळू समोर चालून यांच्यामध्ये अनेकदा शारीरिक संबंध देखील स्थापित झाले होते. नंतर 2 महिने यांच्यामध्ये असेच अनैतिक संबंध चालू होते. पण एका रात्री ज्या वेळेस सुखवतीचा नवरा झोपला होता, ती आपल्या प्रियकराला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलवते. हे दोघेजणे घरामध्ये त्या झोपडीमध्ये असं काही करत होते की तिचा नवरा अचानक उठतो आणि आपल्या बायकोला नको त्या अवस्थेमध्ये बघतो. त्या खोपीवर त्या दिवशी खूप मोठी भांडण झाली. सुखवतीच्या नवऱ्याने तिच्या प्रियकराला आणि सुखवतीला दोघालाही भयंकर मारहाण केली. तो 50 वर्षांचा व्यक्ती चांगलाच धाकडा होता. त्याच्यामध्ये तो आपल्या बायकोला मारहाण करतो, तिला समजून सांगतो आणि आपल्या घरी घेऊन येतो. घरी आल्यावर तो आपल्या बायकोला पुन्हा एकदा समजून सांगतो आणि बायको देखील समजून घेतल्याचं नाटक
करते. सुखवतीच्या या अनैतिक संबंधाची कल्पना तिच्या सुनांना होते, तिच्या लेकरांना होते आणि सर्वजण मिळून त्या महिलेला समजून सांगतात की तुझे 2 मोठे मुले झाले, त्यांचे देखील लग्न होऊन त्यांच्याही मुलं झाले, तुला हे सर्व करणं शोभत नाही. सुखवतीच्या डोक्यामध्ये वासनेचं असं भूत घुसलं होतं की तिला दुसरं तिसरं काही पण दिसत नव्हतं. तिला फक्त आपल्या वासनेसोबत देणं घेणं होतं. ती अजून देखील अमरसिंग प्रजापतीसोबत फोनवर बोलत होती, त्याच्यासोबत ती संपर्कामध्ये होती आणि अमरसिंगला देखील तिच्या शरीराचा चांगलाच चटका लागला होता. त्या बाईसोबत पण त्याला संबंध बनवायचे होते. उलट ती महिला त्याला पैसे देखील देत होती. याचा फायदा अमरसिंग घेत होता. हे दोघेजण तरी देखील एकमेकांना फोनवर बोलत होते. सुखवतीच्या सुनेने देखील आपल्या सासूला फोनवर बोलताना पकडलं होतं आणि सूनबाईने आपल्या सासूला समजावून सांगितलं, पण तरी देखील ती ऐकत नव्हती. त्यानंतर सुखवतीला त्या घरामध्ये अजिबात राहू वाटत नव्हतं. तिने आणि तिच्या प्रियकराने प्लॅन केला घरातून पळून जाण्याच्या. सुखवतीच्या घरामध्ये तिच्या सुनेचं सोनं, नाणं, पैसा खूप काही होतं. हे सर्व सुखवती जमा करते. तारीख होती 5 ऑक्टोंबर 2025ची. सुखवतीचा लहान मुलगा हा खूप बिमार झाला, त्यामुळे सुखवतीचा नवरा आणि एक सून त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातात आणि सुखवती घरामध्ये एकटीच होती. याचा फायदा घेत ती घरातील सर्व पैसा जमा करते, घरातील सर्व सोनं, नाणं, चांदी जमा करते आणि आपल्या प्रियकरासोबत ती पळून जाते. ही पळून गेल्यानंतर त्यांची गावामध्ये भरपूर बदनामी झाली. लोक त्या कुटुंबाला एका वेगळ्या नजरेने पाहू लागले. या सर्व घटनेमध्ये चूक फक्त बाईची आहे, कारण त्या महिलेला आपल्या उतरत्या वयामध्ये म्हातारपणामध्ये वासनेची अशी आदत लागली होती की तिला कोणाही सोबत संबंध ठेवायचे होते, पण तिला एक मुलगा भेटतो आणि त्याच मुलासोबत ती अनैतिक संबंध ठेवते आणि समोर चालून हे दोघेजणही एकमेकांसोबत पळून गेले. हे दोघे आता एकमेकांच्या सोबत आहेत आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि घरच्यांचं असं म्हणणं आहे की बायको गेली तर गेली, पण कमीत कमी पैसा आणि सोनं यायला हवं आहे. पोलीस या दोघांना शोधत आहेत आणि शोधल्यानंतर या दोघांना एकमेकांच्या सोबत राहायचं आहे की विभक्त व्हायचं आहे हे त्या दोघांनाच माहिती आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.